नमस्कार। रंग प्रयोगों की अभिनव श्रृंखला अभिनयन के इस अंक में आप सबका हार्दिक स्वागत है। आदिवासी लोक कला एवं बोली विकास अकादमी द्वारा परिकल्पित एक ऐसा कलात्मक सिलसिला जिसमें भारतीय संस्कृति के न जाने कितने सारे पहलू रोशन होते हैं। बात करें हम लोक नाट्य शैलियों की तो इंसानी दुनिया की न जाने कितनी भूली बिसरी कहानियां इस मंच पर नमूदार होती हैं। महाराष्ट्र का लोक रंगमंच भी इन तमाम दास्तानों से अछूता नहीं रहा है। कुछ ऐसी ही आवाजों को जज्ब करता हुआ आवाम के मनोरंजन का जरिया बना हुआ है। आइए देखते हैं महाराष्ट्र की लोक नाट्य शैली तमाशा में रची बसी स्तुतियां। झाली तयारी झाली ना? तुमच्या आईच्या मुली सगळे आल्यात. अगं आपण सगळे झालो लहानसान. आपल्यात एखादी शहाणी सुरती वाट काढणारी पाहिजे की पाहिजे ना? हा, ती वरच्या आईची ठोको मावशी तिला बोलावून घ्या. बरोबर, ठीक आहे. अगं मावशी, काय विचार आहे? काय विचार? काय विचार आहे? काय भानगड आहे? अगं जायचंय की नाही? काय भानगड काय? आज वार कुठला आहे? आज गुरुवार. गुरुवार. नेहमीप्रमाणे आपल्याला बाजारला गेलं पाहिजे. दह्या दुधाची विक्री करायला पाहिजे. पाहिजे का नाही? पण आपण सगळ्या मुली जमलो. हा. आपल्या शानी एखादी म्हातारी माणूस पाहिजे. अगं बाई, त्याची म्हण अशी आहे, कशी? मेळा का सुना तर खुट नाही जुना. अगदी बरोबर. आहे का नाही? हो. ती वरच्या आईची ठोको मावशी बर. तिला लवकरात लवकर बोलवून घे. ताबडतोब जाऊन लगेच. बोलून घे. तोपर्यंत तुम्ही इथं थांबा. ए मावशी! ये है तमाशा का रंगमंच। मनोरंजन की दिलकश दुनिया के दरीचे जब यहाँ खुलते हैं तो मराठी तहजीब खुशबुओं के रंग समेटे नमूदार होती है। साजों पर चढ़ता संगीत, प्रेम और श्रृंगार में डूबी शायरी, बल खाते नृत्य की लुभाती अदाएं और हंसी ठहाकों के साथ बहते संवादों का कारवां तमाशे के खेल को दिलचस्प मुकामों तक पहुंचा देता है। मावशी, तुला काय ध्यान आहे का नाही? काय काय? आज वार कुठला आहे? आज गुरुवार. गुरुवार आहे की होय, नाही? होय. नेहमीप्रमाणे आपल्याला बाजारला गेलं पाहिजे. बरोबर आहे. पोटाचा उदरनिर्वाह केला पाहिजे. होय की? सगळ्या मुली थाटमाट करून नाट्यावर वाट बघायला लागल्या. बर. तू घरामध्ये काय काम करत होतीस? आता बाई माझ्या पाठीमाग काय थोडं काम आहे का? त्या वयात कुठलं काम हा, करतेस? सकाळपारी उठली, सकाळपारी उठलीस, शानगान खाल्लं, खाल्लंच का? काढलं ग हा. आणि आणि अशी बाजारला निघाली. निघाली. इतक्यात म्हणलं म्हातारं काय म्हणलं? बाजारला जायचं नाही. बाजारला जायचं नाही? आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. होय की? दया दुधाची विक्री केल्याशिवाय पोटाला उदरनिर्वाह आहे का? नाहीच ना. म्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही बाई. ऐकलं नाही? हट. काय केलंच? धरलं मुंडकं 2 घाट पाजरून पळत आली. कशाचं? अगं चहाचं घे. मग चहाचं नाव घे. कशाचं पाजलास? चहाचा आजा रे. होय. हा, तुझ्या मनात टीव्ही. आता मला दूध कुठलं ग? पार्टी झाली. पार्टी झाल्या. चल लवकर, मुली काय करत थांबल्यात. आता सगळं समजते. काय? बाजारला जायचं कसं? मुलीसनी माल विचार. हा, माल विचार. पहिला नंबर. हा, बाजारला येणार ना? हा, मग माल काय घेतलास? मी घेतलं ताक. हा, अरे वा, उन्हाळ्याचे दिवस आहे. आणि नेसली काय ग? अरे वा वा, हे तर मात्र दह्या दुधाची क्रिया आहे बघा. आणि गळ्यात ग चपला हार. हा, तरी म्हणलं कुत्र्यानं रात्री याक नेलं का काय? मावशे, हा सोन्याचं आहे ते. हा, सोन्याच होय. हा, तुझी तयारी झाली? लैला अजू नको. ए लैला अजू नको, मुतखाडा होईल. काय काय बाजारला येणार की? आणि मग माल ग घेणार की? काय ग? आज मी तुझ्या मनावर माल घेणार. आता माझ्या मनावर कशाला घेतीस ग? नाही नाही, तुझ्याच मनावर माल घेणार. आता माझ्या मनावर म्हणलं तर एखादा म्हातारा घेऊन चल. ते कशाला? बोलले चालत ग. होय का? हा. मावशी, हो. मी घेतलं पांढरं दूध. अगं दूध पांढरंच असतंय. तसं नाही, मग हल्ली जर्सी गाय निघाल्यात. असं होय. त्या गायन दूध पिवळं आहे होय होय. म्हणून एकदम शुभ्र दूध घेतलं. असं होय, काय हरकत नाही. आणि नेसली काय ग? नेसाय ना हा. एकदम साधी साडी. असं दे. असू दे. आणि गळ्यात? गळ्यात हा माझ्या नवऱ्याचं. हा, माझ्या नवऱ्याचं.
आणि आम्ही काय इथल्या साहेबाचं गाठले काय काय तुम्ही प्रत्येक जण म्हणते माझ्या नवऱ्याचं. तसं नाही. हा? माझ्या नवऱ्याचं म्हणजे कंपाळी कुंकू, वा वा गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र, हा, हा. पायामध्ये जोडवी, वा माठ भरून तयार. ह्याला म्हणते ईद वाचली ए, आईवच आईवच. तू इथेच का नाही? हा मग तू काय घेतलास? मी हं? आता मी काय घेऊ ग. घे की काहीतरी, हा काहीतरी घे. घेते बाई मी घे मी घेते कोंबड. मला आहे. आता उन्हाळ्यात त्यालाच गिराय काय होय का? हा. बरं असू दे. आणि निसलीस काय? तांबड साडी. होय बरं असू दे. आणि दागिना का? लांबड काय लाव का? गंटन गंटन. त्यांचं नाव घे. राधाबाईला बोलव. राधाबाई अगं तसं कसं तुला कशी इसरीने काय. काय हा या मेळ्याची मालकी नाही तू. बर मग हा माल हा घेतलाय ना घेतला 2 गोळे. हा थोडं पटकीच अगं लोण्याचे. लोण्याचा हा 2 लोण्याचं गोळे घेऊन वर मांजर ठेव राखणीला. कशाला का म्हणजे बाजार खाऊन जाऊ दे सगळं. असं होय. हा आणि नेसली काय खाली साडी आहे. आणि वरलं रान मोकळं अगं वरती ब्लाउज आहे. ब्लाउज. हा बर बर आणि गळ्यात ग गळ्यात साधारण लॉकेट आहे. असं रे, असं हा रे. माल भरून तयार. असं जायचं हा बाजारला. लवकर दिवाळी. जाऊया. महाराष्ट्र के सांस्कृतिक अतीत में इस लोक नाट्य से जुड़े अनेक रोचक संदर्भ और घटनाओं का जिक्र मिलता है। वक्त के साथ करवट बदलते हर गुज़िश्ता दौर में इस शैली का जादुई असर रहा। मनोरंजन की चकाचौंध भरी दुनिया में आज तमाशे के चेहरे को देखना, मराठी लोक जीवन के उस चाल ढाल और चरित्र से नजरें मिलाना है जो वहां की जमीनी पहचान की गवाही देते हैं। तमाशा अरबी भाषा का शब्द है। जब मंच पर कहानी और किरदार जीवंत होते हैं तो इस अल्फाज के मायने आमोद प्रमोद से जुड़े खेल से जुड़ जाते हैं। यहाँ गीत संगीत की उठती गिरती स्वर लहरियां हैं, मन छूती अंग भंगिमाओं में निखरी नृत्य की झनकार है, हास परिहास है, बहुरूपियों का स्वांग है और बातों ही बातों में अपने समय और समाज के हालातों पर चुटीला प्रहार भी है। एवढ्या बायकाचा खांडवा बघून जी पळत आलाय होय काय या खांडव्यात तुझी आई चुकल्या. आई चुकल्या म्हणून आल्या होय तू. तुम्ही कोण आहात? बाया. हा, मी बाया तुम्ही बाया आहेत हे मला दिसतं. मी एवढा आंधळा नाही. तुम्ही बायका आहात शिवाय लुगडी नेसलात. मग आता आम्ही लुगडी नेसली तुझी बायको काय पेपर अडवा लावते काय. अगं तसं नाही. हा? हे डोक्यावर काय? हा डोक्यावर कॅस आहे. केसाबद्दल मी विचारलं नाही. हे माठ कशाचे? दह्यात होता. म्हणजे तुम्ही गवळणी हा, आला गवळणी. गोकुळातून होय. आणि निघालात मथुरेच्या बाजारला. दही दूध विकायला. होय, होय. कोणाला विचारून? हा आमच्या सासूला सासऱ्याला म्हणजे- नवऱ्याला दिराला. ठीक आहे. हा म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याची आज्ञा घेतली आणि मथुरेला निघाला. होय, होय. परंतु या रस्त्यावर माझा अधिकार आहे. मला विचारल्याशिवाय पुढे जायचं नाही. मी या रस्त्याचा मालक आहे. हा. आई. हो. रस्त्याचा मालक म्हणजे होय. कोण का? हा ही रस्त्याचा मालक म्हणजे मैल कुल्या. मैलकुल्या म्हणजे कोण? हा रस्त्यावर नसतोय का खडी टाकणार. मी खडी टाकत नाही. या रस्त्याचा मालक म्हणजे तुमच्या नवऱ्याचा नवरा. घे भैया. काय झालं? आता तो म्हणतोय नवऱ्याचा नवरा. बघ ना बाई. तरी मला वाटलं रात्री डबल वज कसं लागलं. पण होतं कसं लागलं? नवऱ्याचा नवरा म्हणजे विश्व निर्माण करता जगाचा जगनायक. हा जगाचा जगनायक होय. म्हणजे कोण? उमाजी नायकाचा पत्नी. अगं तो बंडखोर होता. तो बंडखोर होता आणि हा आणि हा भांडखोर आहे. गोकुळचा राजा कोण? हा चावाला. नंदराजा. हा नंदराजा. गोकुळचा राजा नंद. त्याला मुलं किती? 2 त्यांची नावं माहिती आहे. काय नावं? याकूब आणि इब्राम. रसूल फोड्याने मेला कैतळ्या गाडी खाली गावला आणि गुलाब मास धरायला गेला. कुणाची मुला? ही मुसलमानाची. आगबाई नंदराजांची. हा नंदराजाची. धाकटे नंद. श्रीकृष्ण, हा थोरले बळीराम. थोरले बुळराम. कृष्ण आणि बलिराम. हा हा या दोघांपैकी मी कोण? कोण? ही कोण? हा
मावशी हो. मी लहानाची मुठ्ठी झाली हा पण ही खूण आतापर्यंत पाहिली नव्हती ग. एवढी तुला माहित काय वे? कशाची असावी? ही कोंबडीची अंडी तपासायची. तोंडावर हाणतोयच काय? तसं नाही, या करंगळीवर ज्यानं गोवर्धन पर्वत तारला असा असतो मी गोवर्धन गिरीधारी, ज्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणतात तो मीच आहे. कोण? मी श्रीकृष्ण. कृष्ण कृष्ण. तमाशा की प्राचीन परंपरा को गौर से देखें तो यहाँ कृष्ण और गोपियों के लीला गीतों का प्रयोग भी मिलता है। इन्हें गवड़क कहते हैं। इनमें भक्ति और श्रृंगार दोनों ही भाव संचित होते हैं। गुलाब पुष्पाने सदा फुलीला कधी कमी लेखनेच नाही, रंगी बिरंगी फूल पाखरानी रात किड्याचे रंग शोधलेच नाही, थुई थुई नाचणाऱ्या मोर पिसाऱ्यांनी पंख इतरांची कधी मोजलीच नाही, गगनी उंच भरारणाऱ्या घारीन वट वाघुळाला कमी लेखनेच नाही, समुद्रात विलीन होताना समुद्रात विलीन होताना नदीनं उगमस्थान कधी विसरलेच नाही, मधुर कंठाच्या गान कोकिळीनं काव काव कावळ्याची कधी छेडलीच नाही. रंगमंच पर तमाशा देखते हुए इसके कथानक, पात्र, संगीत, नृत्य और दीगर कई पहलू हमारा ध्यान खींचते हैं। लेकिन तमाशा में नई रंगत पैदा करता है लावणी का संगीत और श्रृंगार में डूबी नर्तकी के हाव भाव। लावणी का अर्थ लावण्य यानी प्रेम युक्त श्रृंगार का इजहार करने वाली सुंदर चंचल चपल स्त्री से है। तमाशा के लिए लावणी स्फूर्ति जगाने वाला अपरिहार्य अंग है, लिहाजा इसके संगीत में इश्क और नूर की मीठी शायरी का इस्तेमाल अधिक होता है। देवकी नंदना कंस कंदना, देवकी नंदना कंस कंदना, देऊन वाटेत उभा गवळणी जाऊन का थांबा, गवळणी जाऊन का थांबा, गवळणी जाऊन का थांबा. तमाशा परंपरा के इतिहास को लेकर विद्वानों और शोधकर्ताओं के अलग अलग मत हैं। एक अध्ययन के अनुसार तमाशा मुस्लिम शासकों की देन है। बरसों पहले मुस्लिम सैनिकों के मनोरंजन हेतु नृत्य गायन के रोचक ताने बाने के साथ कलाकारों की पेशगी तमाशा के रूप में होती थी। चोराचं चातुर्य. स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्रम पूज्यते, तपांती राज्य आणि राजांती नरकवास. तपश्चर्या करणेच माणसाला राज्य प्राप्त होतं, परंतु तेही राज्य सांभाळणं फार अवघड असतं. राज ऐश्वर्यापेक्षा प्रजा ऐश्वर्यालाच मोलाचं महत्व देऊन त्या राजानं राजकारभार करावा, तरच ही आम दुनिया त्याला देवासमान पूज्य मानते. नाहीतर मी राजा आहे, मी करेल हे पूर्व झालंच पाहिजे. गरीब जनता ताटाखालची मांजरं समजून न्याय पायाखाली तोडून जर अन्यायाचं थैमान घातलं, त्याच गर्विष्ठ राजाचा राज डोलारा कधीही ढासळल्याशिवाय राहत नाही. अहो, जिथं देवादिकाचा गर्व करला गेला नाही तिथं तुमच्या आमच्यासारख्या क्षुल्लक माणसाचा काय जाणार आहे. माणूस एक ज्ञानाचा भांडार आणि आनंदाचा सागर आहे, परंतु कसा वागेल तर तसा. नाहीतर माणसानं चाल करायची राजहंसाची आणि वागणूक करायची त्या गिधडाची, त्याला माणूस म्हटला जात नाही. बराच वेळ झाला मी इथे एकटाच बडबडतोय, पहारे कुठे गेले काही समजत नाही. उधर एक अन्य शोध तमाशा के तार उत्तर पेशवाई काल से जोड़ता है। बताया जाता है कि महाराष्ट्र के गोंदकी, डोरी, कोल्हाटी और मल्हार जन समुदाय ने तमाशा शैली को अपनाया। ये समूह संगीत और नृत्य से गहरा लगाव रखते थे और
प्रदर्शन के लिए अपनी कला में नए नए रंजनकारी तत्वों का समावेश करते थे। कहते हैं छत्रपति शिवाजी के शासनकाल के आसपास तमाशा कला परवान चढ़ी। पेशवा बाजीराव के समय में तमाशा की रंगतें सजती थीं। एक बड़ा रसिक समाज इसके प्रति यूं आकर्षित होता चला गया। बाद के बरसों में यह प्रदर्शनकारी कलारूप महाराष्ट्र के कुछ लोक और दलित समुदायों की आमदनी का जरिया भी बन गया। बघा बसून मी एकटाच या ठिकाणी बडबडतोय, हे पहारेकरी गेले कुठे? कोण आहे रे तिकडं? दरबारात यायला वेळ का झाला? महाराज वेळ होण्याची कारण झाली. काय कारण आहे? सकाळपारी उठलो, हा आंघोळी केली, बर कपडी घातली बर आणि आता म्हटलं दरबारचं टाइम झाली, निघून जावं. हा असा निघालो, हा इतक्यात बायकोतून माझं भांडण. बर, पती पत्नीचं भांडण. हा बर आता तुम्ही विचार करा, हा मुलगा आहे माझा. हा हा हो त्या मुलग्याला जास्त शाळा शिकवून मग म्हणलं बायकोला मी त्याला डॉक्टर बनवतो. चांगले विचार आहेत. हा विचार चांगला आहे. नाही नाही म्हणली, माझ्या मुलग्याला मी वकील करणार. म्हणजे तुझं मत होतं डॉक्टर बनवायचं हा आणि तुझ्या बायकोचं मत झालं वकील बनवायचं. हा बर, मग काय झालं? अहो असं भांडण लागलं, हा. कोणीच माग सरना, कोर्टात भांडण गेलं. नवरा बायकोचं एवढ्याच भांडण कोर्टात गेलं? मग काय, बर मग मी बी ढिला पडेना आणि ती बी ढिली पडेना. बर मग काय झालं? मग कोर्टाने निकाल असा दिला काय? की म्हणले काय काय कशाबद्दल भांडण? तर म्हटलं माझ्या पोरगाला मी डॉक्टर बनवणार आहे. ठीक आहे, तर बायको म्हणते की वकील बनवतो. बरोबर आहे. मग आता कोर्टात म्हणलं दोघांचंही बरोबर आहे. हा. तुम्ही असं करा, हा. तुमची पोरं घेऊन या. हा. पोरं काय म्हणतील त्यांच्या विलाजानं त्याची ती नोकरी करू द्यायची. पोरांचा काय विचार आहे बघूया, मुलांना बोलावून घे. हा. बर मग आता पोरं बोलवा म्हणल्यावर अजून पोर व्हायचं आहे. तमाशा में शिरकत करने वाले कलाकारों को तमाशगीर कहा जाता है। इस टोली का मुखिया नाईक कहलाता है। त्याला वेळ का झाला? महाराज वेळ होण्याची कारण झाली. काय कारण आहे? सकाळपारी उठलो, हा. आंघोळी केली, बर कपडी घातली बर आणि आता म्हटलं दरबारचं टाइम झाली, निघून जावं. हा. असा निघालो, हा इतक्यात बायकोतून माझं भांडण. बर, पती पत्नीचं भांडण. हा बर. आता तुम्ही विचार करा, हा. मुलगा आहे माझा. हा. हा हो त्या मुलग्याला जास्त शाळा शिकवून मग म्हणलं बायकोला मी त्याला डॉक्टर बनवतो. चांगले विचार आहेत. हा विचार चांगला आहे. नाही नाही म्हणली, माझ्या मुलग्याला मी वकील करणार. म्हणजे तुझं मत होतं डॉक्टर बनवायचं हा आणि तुझ्या बायकोचं मत झालं वकील बनवायचं. हा बर, मग काय झालं? अहो असं भांडण लागलं, हा. कोणीच माग सरना, कोर्टात भांडण गेलं. नवरा बायकोचं एवढ्याच भांडण कोर्टात गेलं? मग काय, बर मग मी बी ढिला पडेना आणि ती बी ढिली पडेना. बर मग काय झालं? तमाशे के इस खेल में एक विदूषक भी होता है जो मनोरंजन का दिलचस्प माहौल तैयार करता है। अजून पोरग व्हायचंय तोवर तुमच्या दोघांची भांडणं? बघा की यांना पोरग झाल्यावर कसं अरे होईल? काय बघा म्हणजे? आणि मला समजून बघा. महाराज तो दुसरा हरामखोर कुठे आहे? तो नेहमी टाइम करून येतोय. येतोय काय? हा. तू इकडे. का? वेळ का? रोज किती वाजता येतोस? तुम्हाला माहित नाही का? तू मलाच उलट विचारतोयस काय? अहो, वाकडं कसं बोलता? व्यवहारानं मी बोला तुला की. आकडा बोलतोय काय? अहो तसं ना, नेहमीप्रमाणे आधी कोण येतं? तुम्ही येता, 12 24 वर्ष सर्व्हिस करतोय, आधी कोण येतं? तू येतोस. आज तुम्ही माझ्या आधी का आलाय? अरे मग हे तू मला विचारतोय? दरबारचा नियम आहे, शिस्त राखली अरे पाहिजे. कसला नियम आहे? मी दरबारचा राजा आहे. कायम आधी कोण येतंय? तुम्ही येताय, तू येतोयस. आज तुम्ही माझ्या आधी का आलाय? अरे हे तू मला विचारतोयस काय? हरामखोरा, मी राजा आहे, मी कधी येईन ना. नाही, व्यवहार चुकायचा नाही हो. बर काय झालं? कुठे जा- गेला होतास? काय नाही, काय हेच की. बर ठीक आहे, हे पहा. बघू दावा. काय दावा? हे पहा म्हणता येईल. तेच बघा.
हे पहा म्हणला की तुम्ही हा? काय काय अरे विषय ही काय? बघण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे. बरं काय विषय आपल्या राज्यात कसं काय चाललंय? अहो ग्रंथ पारायण चालू आहे, नित्यमान नगरी आहे, जनता सुखी आहे. हातबट्ट्या चालू आहेत, लाडू जिलेबीच्या पारायण चालू नाही का? लाडू जिलेबीच्या हा, लाडू जिलेबीच्या हातवट्ट्या सुरू आहेत. हो प्रसाद चालू आहे, ठीक आहे. हम्म. तेव्हा दरबार चांगला आहे. व्यवस्थित आहे, ठीक आहे. आपल्या दरबारात कधी चोऱ्या माऱ्या झालेलं काही आपल्या कानावर आलेलं नाही. शांत नगरी आहे. शांत आहे नगरी. हो हो तेव्हा अहो, पहा व्यवस्थित. आपल्या नगरीत एखादा सोन्याचा दागिना पडला असला तर आणून देते ती घरी. वा वा, एवढी सत्याची नोकरी आहे. बरोबर. ठिकठिकाणी हरी कीर्तन भजन चालन महाराज आपल्या नावचा जय जयकार होतोय. होतोय ना? होय होय. माणूस सत्य वागतोय, कुणाची चोरी नाही, हा. काय नाही भांडण तंटा नाही, खरंय. चांगला आहे, व्यवस्थित आहे. त्यामुळेच आमच्या नावाचा जय जयकार होतो. तुमच्या बरोबर आहे. नावाचा जय जयकार चालू आहे. आहे ना? हो हो बरं ठीक आहे. काय म्हणतात लोक जय जयकारात? सगळे जय जयकार म्हणते ती काय की राजा किती दयाळू मयाळू आहे. असं. हा. ठीक आहे. आता काय म्हणते ती म्हणजे काय दुसरं काय बोलणार आहे ती काय? नाही रे, हे बघा, भुकेल्याची भूक जाणणे हा. आणि तहानेल्याची तहान तहान जाणणे नाही. एवढंच माणसाचं कर्तव्य आहे, ते केलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही जरा विश्रांती घेतो, तुम्ही पारा व्यवस्थित ठेवा. असं होय. हे महाराज झोपणार म्हणले, महाराजांना त्रास झालाय. विश्रांती घेतो म्हणले. हा. आपण दोघं आता त्यांना त्रास कशाचा झालाय? तुला न मला मारून. जाऊ दे, आपण दोघं हा. विश्रांती घेतात. बस. पारा चल चल. कुशाल चोर म्हणा मला. चोरच आहे. अरे खानदानी चोर आहे. चोऱ्या करणं हाच माझा हे धंदा पहा आहे. म्हणला की तुम्ही हा? काय काय अरे विषय ही काय? बघण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे. बरं काय विषय आपल्या राज्यात कसं काय चाललंय? अहो ग्रंथ पारायण चालू आहे, नित्यमान नगरी आहे, जनता सुखी आहे. हातबट्ट्या चालू आहेत, लाडू जिलेबीच्या पारायण चालू नाही का? लाडू हा, जिलेबीच्या लाडू जिलेबीच्या हातवट्ट्या सुरू आहेत. हो प्रसाद चालू आहे, ठीक आहे. हम्म. तेव्हा दरबार चांगला आहे. व्यवस्थित आहे, ठीक आहे. आपल्या दरबारात कधी चोऱ्या माऱ्या झालेलं काही आपल्या कानावर आलेलं नाही. शांत नगरी आहे. शांत आहे नगरी. हो हो तेव्हा पहा अहो, व्यवस्थित. आपल्या नगरीत एखादा सोन्याचा दागिना पडला असला तर आणून देते ती घरी. वा वा, एवढी सत्याची नोकरी आहे. बरोबर. ठिकठिकाणी हरी कीर्तन भजन चालन महाराज आपल्या नावचा जय जयकार होतोय. होतोय ना? होय होय. माणूस सत्य वागतोय, कुणाची चोरी नाही, हा. काय नाही भांडण तंटा नाही, खरंय. चांगला आहे, व्यवस्थित आहे. त्यामुळेच आमच्या नावाचा जय जयकार होतो. तुमच्या बरोबर आहे. नावाचा जय जयकार चालू आहे. आहे ना? हो हो बरं ठीक आहे. काय म्हणतात लोक जय जयकारात? सगळे जय जयकार म्हणते ती काय की राजा किती दयाळू मयाळू आहे. असं. हा. ठीक आहे. आता काय म्हणते ती म्हणजे काय दुसरं काय बोलणार आहे ती काय? नाही रे, हे बघा, भुकेल्याची भूक जाणणे हा. आणि तहानेल्याची तहान तहान जाणणे नाही. एवढंच माणसाचं कर्तव्य आहे, ते केलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही जरा विश्रांती घेतो, तुम्ही पारा व्यवस्थित ठेवा. असं होय. बरं. तमाशा अपने मूल स्वरूप में मनोरंजन की रंग शैली होने के साथ साथ सामाजिक संदेश का भी सशक्त माध्यम रहा है. दोघं आता त्यांना त्रास कशाचा झालाय? तुला न मला मारून. जाऊ दे, आपण दोघं हा. विश्रांती घेतात. पारा बस. चल चल. समय के साथ बदलती सामाजिक मनोदशा, मूल्यों और चुनौतियों को भी तमाशा ने अपने आंचल में थामा है. नए प्रयोग हमेशा तमाशा को नई ताजगी देते रहे हैं. कुशाल चोर म्हणा मला. अरे वकिलाचा पोरगा वकील होतोय, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, पोलीसवाल्याचा पोरगा पोलीसवाला, चोराचा पोरगा चोरच झाला पाहिजे. मला हीच एक चिंता लागलेली आहे मनाला, की आता माझं वय झालेलं आहे आणि या वृद्ध वयामध्ये माझी परंपरा कोण चालवणार पुढं? मी दारात येऊन एकटाच वरडायला लागलोय, बायकोचा पत्त्या नाही. लक्ष्मी, ए लक्ष्मी, अरे लक्ष्मी, अरे दारात मी ओरडायला लागलोय, तू काय करायला लागली? अहो जरा मी कामात होते, स्वयंपाक करत होते. काय म्हणताय तुम्ही? स्वयंपाक करतो ते हा. सलवार चल मला. काय मग काय केलं स्वयंपाक स्वयंपाक? केल्यानंतर मी आधी जेवणार, नंतर तुम्हाला वाढणार. आधी तू जेवणार, नंतर मला वाढणार. वय वय. हे शिकवलंय का तुला तुझ्या घरच्यांनी? आणि मग माझी तब्येत उतरली म्हणजे आता का तू हिंद केसरी होणार आहे का भारत भीम होणार आहे? बरं असू दे. काय? शंकर कुठे आहे? अहो शंकर गेला असेल कुठे तर खेळायला. काय करायचं शंकरचं तुम्हाला? मला सांग लक्ष्मी, हे घरानं हरिबा चोराच आहे. अहो असू दे कारभारी, माझ्या संग तर जरा कधी तर प्रेमाने बोलत जावा. मग प्रेमाने तर का रागाने बोलतोय का? मग हे कसलं बोलणं झालं तुमचं आता? अरे आपल्या जातच चोराची आहे. जर लय प्रेमाने बोलत बसलो तर लोक खपलतील आम्हाला. त्या कुणाला? अगोदर चोरीला जाण्या अगोदर जर हरिबाचं नाव ऐकलं तर लोकांच्या काळजात धडकी भरत्या केवळ या आवाजाचा आणि या हरिबाचा वटा येऊ.
असं हा तू अहो. एक काम करायचंय मला माझ्या माग हा चोरीचा व्यवसाय कायमस्वरूपी चालला पाहिजे, माझी परंपरा चालली पाहिजे. तेव्हा हा शंकर कुठे गेलाय ताबडतोब बोलवून घे, त्याला मी चोरीला घेऊन जाणार आहे. कारभारी हा. तुम्हाला आधी 2 प्रेमाच्या गोष्टी सांगते. जरा ताव आहे ना डोक्यात, जरा खाली उतरा ना ताव. आणि तुझं आणि ऐकू काय? देत. होय होय ऐकाय पाहिजे. बायकोच ऐकावंच लागतंय व. असं हा बसू मग बाजूला. बाजूला कशाला बसायचं, इथं उभा राहा की माझ्यापाशी. बर 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 हा. सांग. महाराष्ट्र के जनपदी इलाकों से लेकर विकसित शहरों के आसपास पर्व, मेलों, त्योहारों और अन्य प्रसंगों पर आज भी तमाशों का चलन है। झाकून रूप धरते. अहो कारभारी हा. प्रीती बहाल करते राजसा. प्रीती बहाल करते. प्रीती बहाल करते राजसा. प्रीती बहाल करते. प्रीति बहाल करते, प्रीति बहाल करते राजसा, प्रीति बहाल करते। कला के बहुरंगी संसार में अनेक नए माध्यमों के सक्रिय और लोकप्रिय होने के बावजूद महफिल छड़ती है तो तमाशे का फन सिर चढ़कर बोलता है। मी लावतो काय? शिर लावतो काय? आव यार हे तर कोणच आलं नव्हतं. मग हे शिर लागलं कसं? हे तुम्ही आणलं काय आता? मी असं करा. रात काढल्या मी कोण आणलं नव्हतं. एक आलता. मग कोण आलता? यो कालता म्हणला मला तलब झाल्या सिगरेट ओढायची, गांजा ओढायची. हा. आणि त्यानं 2 झुरकं दिला आम्हाला. आम्ही म्हटलं कशाला, तर जागाय चांगला आहे. आणि मग वडला तो आम्ही जागाय. कुशाल झोपली. कुणी चिटकावलं कुणाच ठाऊक. अरे तो हरामखोर, तो चोरच होऊन येऊन गेला. आणि त्यानं का आम्हाला बोललाय? तुला तुला सांगायला लागतं काय चोर म्हणून? तेव्हा जा. ते चोर होता. जो कोणी चोराच्या वंशाचा असेल त्याने दरबारात समक्ष महाराजांना भेटायचं. होय राव, हुशार निघाल तू. तशी दौंडी करतो जाऊन. जातो. अरे इथं स्वतः ते येऊन भेटला का महाराज सरकार पकडतात, होय नाहीतर सगळं गाव पिटवून जाईल. त्याला जागा तशीच दौंडी दिली. ऐक नाही. हा. ऐका ऐका, कोण खरा चोराचा वंशाचा असेल तो जाते मते येऊन दरबारात भेटेल. तुम्ही आता दौंडी काय केली? कोण चोर असेल तो प्रत्यक्षात येऊन दरबारात महाराजांना चोर आहे ना? तोच काय? हो, चोर आहे की. धरा, धरला. घावलं ते. घावलं हे काय? ए, तू ह्याला धर. मी इकडे जातो. धरलाय अरे आता धरला का? का? दरबारात आल्यानंतर आमच्या भ्यानं आलंय. तुझ्या ब्यानं आलाय. महाराज चोर म्हणणार तो मीच आहे. अरे असं कोण बी म्हणाल चोर, याला पुरावा काय? पुरावा सांगतो तुम्हाला ना. हा, कसा पुरावा? पुरावा असा आहे, कसा? माझे वडील चोर आहेत. मग? आम्ही दोघी चोरी करण्यासाठी दरबारात आलो होतो. बर, बाबाच्या शेडीला दोर बांधला होता तुम्ही आणि त्यात उतरले. आणि त्यावेळी राजाचा वार त्यांच्यावर झाला आणि त्यांचं शिर वेगळं झालं. बर, त्या दोरीमुळं शिर माझ्याजवळ आलं आणि धड त्या ठिकाणी पडलं. म्हणजे मुंडकं तुझ्या हातात होतं काय? माझ्याकडे होतं मुडकं. बर बर. आणि मग नंतर तुम्ही दौंडी अशी दिली की कोण धडाला शिर लावेल तो चोराच्या वंशचा. आम्ही दौंडी दिली. म्हणून मी काल येऊन तमाशा के रंगपटल को अधिक संसाधनों की दरकार नहीं होती। खुला मैदान और चबूतरे पर भी यह अपना मजमा जमा लेता है और सभागारों में भी उसकी तासीर निखर सी आती है। ही तुझी कोण आहे? ही माझी आई आहे. आहे आहे. आई आहे. आणि मेल्याला तुझा बा. मेल्याला माझा बाप. मग तुमच्या घराण्यात असं कुठवर करत आलाय? अहो, आमचं कायमच आहे ना, पिढ्यान आहे. तरी महाराज, म्हणलं, पण तो मारा. चोरी करून खाऊनच आई एवढी धड आहे. तो तुम्हाला शिरजोर आहे, तुमच्यापेक्षा मोठा माणूस आहे. हा. तेव्हा या दरबारात तमाशे का खेल मराठी संस्कृति के आईने में उसकी भूली बिसरी तस्वीरों में वक्त की धड़कनों को सुनना है। महाराज कावळ्याची कधी छेडलीच नाही. मला पुंडली गौरधर हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. नई सभ्यता, नए आग्रह और तकनीकी विकास के चलते इस खाटी देशज नाट्य शैली को भी नई कसौटियों का सामना करना पड़ रहा है, लेकिन तमाशा के नाम पर महाराष्ट्र का लोक आज भी उत्साह से भरा है। पंढरपुरामध्ये काय झालं ग? देऊळ कसं ग दिसत,
ह्या पंढरपुरामध्ये काय वाजत गाजत नगर हलक्याने वाजत आणि सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागलं. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागलं. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागलं. लग्न देवाचं लागलं. लग्न देवाचं लागलं. आप देख रहे थे महाराष्ट्र की लोक नाट्य शैली तमाशा। अगली कड़ी में एक बार फिर हम किसी महत्वपूर्ण लोक नाट्य शैली के साथ आपसे मुखातिब होंगे। नमस्कार।